मराठी रंगभूमीचा इतिहास ज्या अभिनेत्याच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही ते म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर. अभिनयाची कोणतीही पारंपरिक पार्श्वभूमी नसताना केवळ स्वतःच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या आणि ऊर्जावान अभिनयाच्या बळावर त्यांनी मराठी रंगभूमीला सुपरस्टार ही संकल्पना दिली. दंतवैद्यक म्हणजेच BDS हा पेशा सांभाळून कलेच्या क्षेत्रात असामान्य यश मिळवणारे डॉक्टर घाणेकर हे मराठी कला जगातील एक दुर्मिळ, उत्तुंग आणि अविस्मरणीय पर्व होते. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या अलौकिक अभिनय कारकिर्दीवर प्रकाश टाकणार आहोत. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म 14 सप्टेंबर 1930 रोजी चिपळूण येथे झाला. त्यांनी मुंबईतून BDS ही दंतवैद्याची पदवी घेतली. त्यांच्या व्यावसायिक जीवनात अभिनयाचे स्थान महत्त्वाचे असले तरी त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. त्यांचे पहिले लग्न इरावती भिडे यांच्याशी झाले, परंतु नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुनचला लाटकर यांच्या कन्या कांचन यांच्याशी विवाह केला. कांचन घाणेकर यांनी त्यांच्या जीवनावर आधारित नाथ हा माझा हे आत्मचारित्रात्मक पुस्तक लिहिले आहे. 1960 ते 1980च्या काळात डॉक्टर घाणेकर हे मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक मानधन घेणारे आणि सर्वाधिक लोकप्रिय कलाकार होते. त्यांच्या बंडखोर, बेफिकीर आणि विलक्षण अभिनय शैलीने प्रेक्षकांना वेड लावले. त्यांनी पडद्यावरील नट ही संकल्पना बदलून त्याला स्टारचे स्वरूप दिले. या स्टारडमची सुरुवात झाली ती वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामुळे. या नाटकात त्यांनी साकारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा धीरोदात्त आणि तितकाच बंडखोर बाणा प्रेक्षकांना इतका आवडला की नाट्यगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड दिसू लागले. या भूमिकेमुळेच त्यांना मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली. अश्रूंची झाली फुले आणि गारंबीचा बापू यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी अविस्मरणीय भूमिका साकारल्या. याच काळात त्यांचे ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्यासोबतची मैत्री खूप घनिष्ठ होती. रंगभूमीवरच्या वादळी काळात पणशीकरांनीच घाणेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्या कलेचा आदर राखला. तुझे आहे तुझ पाशी, सुंदर मी होणार, लक्ष्मी आली घरा, गुंतता हृदय हे, आनंदी गोपाळ ही त्यांची इतर गाजलेली नाटके आहेत. नाटकांमधून लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला. पाठलाग आणि देवमाणूस या चित्रपटांसाठी त्यांना 2 वेळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये लक्ष्मी आली घरा, मराठा तितुका मेळावा, मधुचंद्र, घर गंगेच्या काठी आणि चंद्र होता साक्षीला यांचा समावेश आहे. चित्रपटांमध्येही त्यांच्या अभिनयाची छाप दिसून आली. विशेषतः हा खेळ सावल्यांचा या रहस्यमय चित्रपटातील त्यांची भूमिका आणि त्यातील गोमुसंगतीनं माझ्या तू येशील का हे अजरामर मराठी गाणे आजही रसिकांच्या ओठांवर आहे. त्यांच्या अभिनय शैलीत एक तीव्र भावनात्मकता आणि निळ्या डोळ्यांची जादू होती, ज्यामुळे ते नकारात्मक किंवा ग्रे शेड असलेल्या भूमिकांमध्येही प्रेक्षकांना आपलेसे वाटायचे. 2 मार्च 1986 रोजी नाट्य दौऱ्यादरम्यान अमरावती येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचे निधन झाले. ते फक्त 55 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले. थोडक्यात डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी मराठी कलेला केवळ अभिनयाची देणगी दिली नाही, तर त्याला एक नवीन, अधिक ग्लॅमरस आयाम दिला. त्यांची स्टार म्हणून असलेली ओळख आणि रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील त्यांची ऐतिहासिक भूमिका तसेच त्यांची बेभान शैली आजही कलाकारांसाठी प्रेरणास्रोत आहे. मराठी नाट्यसृष्टीच्या सुवर्ण काळात त्यांनी आपल्या कलेने जो अविस्मरणीय ठसा उमटवला तो कधीही पुसता येणार नाही. तर मंडळी, आजच्या पुरता एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व खाली दिलेल्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.